नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र DJ MMS कॉप। आज आपण ह्या गोष्टीसाठी व्हिडिओ बनवत आहे की बऱ्याच DJ ऑपरेटर लोकांना ते जेव्हा पायनियर XDJ सिरीजचे जे काही प्लेयर आता मार्केटला सध्या आहेत, जसं पायनियर XDJ 700 आहे, पायनियर XDJ RX3 आहे, पायनियर XDJ AZ आहे, ते जेव्हा या XDJ सिरीजच्या प्लेयरला जेव्हा प्लेइंग करतात पेनड्राईव्हचा यूज करून, तो त्यांना प्रॉब्लेम असा जातो की जेव्हा ते त्या प्लेयरला गाणं लोड करतात तर त्यांच्या गाण्याच्या ज्या काही इन्फॉर्मेशन आहे, जसं गाण्याचा BPM आहे, गाण्याचा वेवफॉर्म आहे, गाण्याची की आहे, जे काही गाण्याची ही इन्फॉर्मेशन असते, ही इन्फॉर्मेशन त्या प्लेयरला गाणं लोड केल्यानंतर ही खूप लेट शो करते। तर हा प्रॉब्लेम प्रत्येक DJ ऑपरेटरला सध्या जात आहे किंवा ज्याही DJ ऑपरेटर लोकांना हा प्रॉब्लेम सध्या जात आहे, तर त्याचं रिझन असं आहे की अकॉर्डिंग टू द पायनियर रेकॉर्ड बॉक्स टीम, त्यांच्या म्हणण्यानुसार जे काही मार्केटला आता रेकॉर्ड बॉक्स प्लेयर आहेत त्यावर तुम्हाला जर पेनड्राईव्हचा यूज करून प्लेइंग करायची असेल, DJ ऑपरेटिंग करायची असेल, तर सर्वप्रथम तुमचं पेनड्राईव्हचं कलेक्शन जे काही आहे ते तुम्हाला रेकॉर्ड बॉक्स सॉफ्टवेअरला ॲनालाइज करणं खूप आवश्यक असते। तुम्ही जर तुमचं कलेक्शन पेनड्राईव्हचं रेकॉर्ड बॉक्स सॉफ्टवेअरला ॲनालाइज केलेलं नसेल तर तुम्ही पायनियर XDJ सिरीजच्या प्लेयरला जेव्हा प्लेइंग करता तर तुम्ही जेव्हा गाणं लोड करता त्या प्लेयरला, तर तिथे गाण्याचा BPM जो आहे किंवा गाण्याचा वेवफॉर्म जो आहे, जे काही गाण्याची इन्फॉर्मेशन असते बेसिकली, ती इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्हाला खूप लेट शो करते। तर ज्यांना कोणाला हा प्रॉब्लेम जात असेल त्यासाठी आपण एक सेकंड पार्टमध्ये व्हिडिओ टाकतोय। तो व्हिडिओ म्हणजे असा राहील की त्याच्यामध्ये रेकॉर्ड बॉक्स सॉफ्टवेअर कसं डाउनलोड करायचं, कसं इन्स्टॉल करायचं आणि त्याच्यामध्ये कलेक्शन कसं ॲनालाइज करायचं, हा व्हिडिओ आपण सेकंड पार्टमध्ये टाकतोय। तरी कोणाला जर हा प्रॉब्लेम जात असेल तर मला पर्सनली तुम्ही फोन करून DM करू शकता, विचारू शकता। धन्यवाद।